हे एवढं बघून काही आयडिया आली असेल, नसेल तर मी सांगून देतो. तर हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या मागे भरपूर काम आहेत, जेवढं शक्य झालं तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. मस्त एक पाण्याचा ड्रम भरला, डोबरीने बाय बाय केलं, शेंदूर आणि चमेलीचं तेल घेऊन निघालो डायरेक्ट हनुमानदाच्या मंदिरावरती. तिथे गेल्या गेल्या आधी बाहेरून आतून झाडू मारून घेतली, मस्त मंदिर स्वच्छ करून टाकलं. थोडंच झालं गणेश शेठचं आगमन. 1 रुपयाची माचीस देण्यासाठी 20 रुपयाचा पेट्रोल घालवला, म्हणजे किती ती मान भक्ती. मी आणि ओम दोघांनी मिळून मारुतीरायांची मूर्ती स्वच्छ धुवून टाकली, कोऱ्या करबरीत कापडाने स्वच्छ करून घेतली. नंतर शेंदूर घेतलं, चमेलीचं तेल घेतलं, दोन्ही मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि मग सुरुवात झाली खरी शेंदूर लावण्याची. आणि याच्यासाठी आपण मंदिरावरती आलेलो आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मारुतीरायांना शेंदूर का लावतात. एकदा सीतामाता कपाळावरती शेंदूर लावत असताना मारुतीरायांनी विचारले की शेंदूर का लावतात. यावर सीतामातेने उत्तर दिलं की याने पतीचं आयुष्य वाढतं. हे ऐकल्यानंतर प्रभूंनी पूर्ण अंगाला शेंदूर लावून घेतलं आणि आपलं पण लावून झालं. नवीन लंगोट आणली होती ती पण बांधून दिली आणि आपल्या कामा ठिकाणी आता या मंदिरांकडे जास्त करून कोणी जात नाही, तिथे आम्ही जात असतो. कारण आमच्या व्यायामशाळेचं ब्रीद वाक्यच आहे, जिथे कमी तिथे आम्ही. नंतर मारुतीरायांचं दर्शन घेतलं, बुंदीचा लाडूंचा प्रसाद ठेवला कारण मारुतीरायांना तेच आवडतात. 2 त्यांनी खाल्ले, 2 आम्ही खाल्ले. नंतर मस्त पूजा वगैरे केली, आरती झाली. नंतर आम्ही 3 जण निघालो घराकडे. एवढं झालं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही बरं का. घरी जाऊन जेवण केलं, त्याच्यानंतर व्यायामशाळेत आलो, व्यायामशाळा स्वच्छ केली, व्यायामशाळेच्या साहित्याची पूजा करून घेतली. आणि बघता काय, तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या, यूट्यूबला पण करा, इंस्टाला पण करा. चला तर मग जय श्रीराम, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.